घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नको तो नुसती गाणी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आत्ताच आपण ऐकलं की घर असावं घरासारखं पण नकोत नुसत्या भिंती. तर त्याचा अर्थ असा होतो की कुटुंबातील सर्व व्यक्तीने एकत्र मिळून मिसळून राहावं, तरच त्याला घर पण येतं. प्रत्येक जण आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन आपले सण उत्सव साजरे करावेत यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु आपल्याकडून कळत नकळत अशा काही चुका घडतात, ज्या चुकांमुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात, घरामध्ये आजारपण येतं, एखाद्याचा विवाह ठरत नाही किंवा ग्रहदोष वास्तुदोष यांना सामोरं जावं लागतं. सतत कुटुंबावर काही ना काही विघ्न संकट बाधा येतात आणि त्यामुळेच कुटुंबातील व्यक्तींमध्ये वादविवाद भांडणं कलह होण्यामुळं घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि घरातील लक्ष्मी घराबाहेर निघून जाते आणि घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करते. आणि हा सर्व दोष आपण आपल्या नशिबाला देत राहतो. आपण देवाला प्रार्थना करत राहतो की आपल्या कुटुंबावरील ही सर्व संकट विघ्न बाधा दूर होऊ दे, कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहू दे. परंतु आपण आपल्या देवघरामध्ये अशा काही वस्तू स्थापन करून ठेवलेल्या असतात, त्यामुळेच आपल्या कुटुंबावर ही सर्व विघ्न संकट येत असतात. आणि म्हणूनच आपण वेळेस सावध व्हायला पाहिजे. आणि आपल्या देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वस्तू ठेवल्यामुळं आपल्या कुटुंबावर ही विघ्न येतात, अडचणी येतात, आजारपण असेल किंवा ग्रहदोष वास्तुदोष यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर या वस्तू आपल्याला त्वरित काढल्या पाहिजेत आणि कोणत्या वस्तू आपण देवघरामध्ये ठेवल्या पाहिजेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता पहिली वस्तू आहे जी आपल्या देवघरामध्ये आपण चुकूनही ठेवायची नाही, तर ती म्हणजेच तुटलेली खंडित झालेली मूर्ती. यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळं तुमच्या घरामध्ये एखादा देवी देवतेचा फोटो असेल आणि तो जर खराब झालेला असेल किंवा एखादी मूर्ती असेल ती कुठंतरी तुटलेली असेल किंवा खूप खराब झाली असेल, तर अशा मूर्ती तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करत असतात आणि त्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये संकट विघ्न बाधा येत असतात. आणि त्यामुळेच त्वरित आपल्याला ह्या मूर्ती या देवघरातून बाहेर काढायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला ते इकडं तिकडं न ठेवता आपण त्या त्वरित नदीमध्ये किंवा तलावामध्ये विसर्जित करायच्या आहेत. त्यानंतर देवाच्या रुद्र म्हणजेच रागीट स्वरूपातील ज्या काही मूर्ती असतात, तर त्या देखील चुकूनही आपण आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायचं नाही. असं म्हणतात की अशा प्रकारच्या म्हणजेच रागीट किंवा रुद्र स्वरूपातील मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्यानं किंवा एखादी प्रतिमा असेल तरी देखील आपल्याला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. आणि त्यामुळं घरामध्ये केवळ प्रसन्न मुद्रेतील म्हणजेच प्रसन्न भावनेचे देवी देवतांचे फोटो शांत स्वरूपातील ठेवायचे आहेत, ज्यामुळं आपल्या घरावरती या देवतांचा आशीर्वाद राहतो आणि घरावर कोणतेही संकट येत नाही. त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये काही वाचनासाठी पुस्तकं ठेवत असतो. मग ग्रंथ असतील किंवा इतर काही देवी देवतांची पुस्तकं असतील, तर ही देखील फाटलेली नसावीत किंवा खराब झालेली नसावीत, तर अशीच पुस्तकं तुम्हाला ठेवायची आहेत. जर ती फाटलेली असतील किंवा जर ती खराब झालेली असतील तर ती त्वरित तुम्हाला देवघरातून बाहेर काढायची आहेत. ही पुस्तकं देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये जे देवी देवतांच्या मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो, तर ते ठेवत असताना देखील प्रत्येक देवी देवतेचा एकच फोटो किंवा एकच मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत किंवा घरामध्ये देखील ठेवायच्या नाहीत. असं ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये जर एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती असतील तर त्या त्वरित आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत आणि मग त्या एखाद्या जवळपासच्या मंदिरामध्ये तुम्ही नेऊन ठेवू शकता किंवा नदीमध्ये तलावामध्ये देखील विसर्जित करू शकता. तसेच आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आजूबाजूला देखील आपल्या पूर्वजांची चित्र किंवा प्रतिमा फोटो चुकूनही ठेवू नये. त्याचबरोबर भैरव शनिदेव आणि कालीमाता यांच्या मूर्ती देखील घरामध्ये ठेवणं चांगलं मानलं जात नाही आणि त्यामुळं आपण या मूर्ती देखील आपल्या घरामध्ये किंवा त्यांची प्रतिमा असेल फोटो असेल तर ते देखील आपल्याला ठेवायचं नाही. तसेच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असते, परंतु ही ठेवत असताना ती बसलेल्या स्वरूपात असावी,
उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवू नये. त्याचबरोबर आपण खूप वेळा पाहिलं असेल की अनेक लोक गणपतीची मूर्ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती म्हणजेच प्रवेशद्वाराच्या वरती लावतात, परंतु त्यांनी असं कधीही करायचं नाही. गणपती बाप्पांची मूर्ती चुकूनही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर ठेवू नये, म्हणजेच घराच्या बाहेरच्या बाजूला ठेवू नये. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्यावरील आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न हे हरतात. आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर गणपती बाप्पांची जर मूर्ती तुमच्या मुख्य दरवाजाच्या जर बाहेर ठेवत असाल तर हे अत्यंत चुकीचं मानलं जातं. गणपती बाप्पा हे देवता आहेत, तुमच्या घराचं चौकीदार नाही, आणि त्यामुळे तुम्ही ही चूक करायची नाही. त्याचबरोबर आपण आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करत असताना आपण पूजेसाठी तांदूळ घेतो, म्हणजेच अक्षदा घेतो. तर ह्या अक्षदा घेत असताना देखील आपल्याला अखंड अक्षदाच आपल्याला घ्यायच्या आहेत. जर अखंड अक्षदा असतील तरच आपण या पूजेसाठी घ्यायच्या आहेत. जर तुटलेले जर तांदूळ असतील तर ते चुकूनही आपल्याला या पूजेमध्ये ते वापरायचे नाहीत. त्याचबरोबर जास्त दिवस जर तुम्ही देवघरामध्ये हे तांदूळ ठेवून वापरत असाल तर ते देखील चुकीचं आहे. अगदी थोडे थोडे तांदूळ आपल्याला या अक्षदा या पूजेसाठी घ्यायच्या आहेत आणि त्या अखंडच घ्यायच्या आहेत. कारण आपण जर तुटलेल्या किंवा अशा जर वस्तू घेत असेल तर त्याचं आपल्याला फळ देखील त्याच प्रकारे मिळतं. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपण ज्या देवी देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणार आहोत, स्थापन करणार आहोत, तर ते एवढेच ठेवायचे आहेत की जेवढ्या देवतांची आपल्याला दररोज म्हणजे नित्य सेवा करता येईल, त्याच्यापेक्षा आपण जास्त देवघरामध्ये मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायच्या नाहीत. त्याचबरोबर आपण देवपूजा करत असताना देवाला फुलं अर्पण करतो, परंतु दुसऱ्या दिवशी आपण देवपूजा करत असताना ही आदल्या दिवशीची फुलं काढतो आणि एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून देतो किंवा एखाद्या कॅरी बॅगमध्ये ती साठवून ठेवतो आणि थोड्या दिवसानंतर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून देतो. तर हे देखील चुकीचं आहे. घरामध्ये वाळलेली सुकलेली देवघरातील फुलं ठेवणं चुकीचं मानलं जातं. यामुळं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरते आणि दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखं असतं. आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये एखाद्याचा अचानक मृत्यू होणं, मंगलदोष, एखाद्याच्या लग्नामध्ये अडचणी येणं, आजारपण येणं या देखील समस्या उद्भवू शकतात. त्यामुळं आपण देवपूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण देवपूजेची फुलं काढल्यानंतर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहेत किंवा एखाद्या कुंडीमध्ये ती तुम्ही टाकू शकता. तसेच जर तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर हे शिवलिंग ठेवत असताना देखील तुम्हाला काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा की ते एका अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं नसावं. शिवलिंग अतिशय संवेदनशील मानलं जातं. जर तुम्हाला एखादं मोठं शिवलिंग जर घरामध्ये ठेवायचं असेल देवघरामध्ये तर ते घराबाहेर एखाद्या भांड्यामध्ये स्थापित करून ठेवायचं आहे, परंतु चुकूनही देवघरामध्ये ते ठेवू नये. देवपूजा करत असताना आपण देवाजवळ तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करतो, निरांजन लावतो. तसेच आपलं देवघर सुवासाने पवित्र व्हावं म्हणून सुगंधी धूप, अगरबत्ती लावतो. या तिन्ही गोष्टी प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला काडी पेटीची गरज लागते. मात्र ही काडी पेटी आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर किंवा अगरबत्ती धूपदीप प्रज्वलित केल्यानंतर आपण देवघरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही. हे देखील वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं चुकीचं मानलं जातं आणि त्यामुळं आपली देवपूजा झाली की ही माचीस त्वरित देवघरापासून आपल्याला दूर ठेवायची आहे. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपलं जे देवघर आहे, मंदिर आहे, तर त्या मंदिराच्या वर कोणत्याही वस्तू आपल्याला चुकूनही ठेवायच्या नाहीत. जसं मी आता सांगितल्याप्रमाणे माचीस असेल, वात असेल, उदबत्ती, हळदी कुंकू असेल किंवा इतर कोणत्याही आपण देवपूजेसाठी ज्या वस्तू वापरतो तर त्या चुकूनही आपल्याला या देवघराच्या वरती ठेवायच्या नाहीत. त्याचबरोबर कोणतीही मूर्ती असेल किंवा एखादी काचेची वस्तू असेल तर ती देखील आपण ही देवघराच्या वरती ठेवायची नाही. त्यासाठी आपण एक सेपरेट स्वतंत्र जागा करायची आहे आणि तिथं तुम्ही त्या ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपण शंख ठेवतो. शंख हा समुद्रातून निर्माण झालेला आहे आणि माता लक्ष्मी देखील समुद्रातूनच निर्माण झालेली आहे. परंतु आपण हे शंख ठेवत असताना आपल्याला एकापेक्षा जास्त शंख हे मंदिरामध्ये ठेवायचे नाहीत. हे देखील अशुभ मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो शंख आहे जर तो तुटलेला असेल किंवा त्याला तडा गेलेला असेल तर तो देखील शंख आपल्याला देवघरामध्ये चुकूनही ठेवायचा नाही. तो शंख वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचा आहे आणि त्या ठिकाणी दुसरा शंख आणून ठेवायचा आहे. त्याचबरोबर धारदार वस्तू ज्या असतात जसं की चाकू असेल, कात्री असेल किंवा सुरी, काही पण इतर ज्या धारदार वस्तू असतील तर त्या देखील चुकूनही आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाहीत.
तर आता या वस्तू झाल्या की आपल्या देवघरामध्ये आपण चुकूनही ठेवायच्या नाहीत. तर आपल्या देवघरामध्ये आपण काय ठेवायचं आहे, तर मातीपासून बनवलेल्या पणत्या असतील किंवा दिवे असतील तर ते ठेवणं अतिशय उत्तम मानलं जातं. त्याचबरोबर आपला जो देवघर आहे, मंदिर आहे, तर त्या खोलीमध्ये किंवा आपल्या देवघरावर आपण स्वस्तिक काढायचं आहे. हे देखील अत्यंत शुभ प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये स्वस्तिक असावं. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो घराचा देवार आहे किंवा मंदिर आहे, तर त्यामध्ये आपण कलश देखील स्थापन करायचा आहे. कलश ठेवणं देखील अतिशय शुभ मानलं जातं. त्याचबरोबर देवघरामध्ये आपण शंख ठेवला पाहिजे आणि त्यातून दररोज आवाज काढायचा आहे, म्हणजेच तो फुंकायचा आहे. हे देखील घरामध्ये शुभ मानलं जातं. शंखाबरोबरच गरुड घंटाही आपल्याला देवघरात ठेवायची आहे. आरती करताना आपल्याला गरुड घंटाही वाजवायची आहे. शंख आणि घंटाचा नाद केल्यानं आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते. त्याचबरोबर गंगाजल शुद्ध पात्रात ठेवायचं आहे आणि असं केल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडत नाही, धनप्राप्ती होते आणि पूजा करत असताना पूजास्थळी आसन आणि आचमनासाठी पाणी आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.